खरं तर ही योजना शिवसेनेचं प्रतिबिंब आहे. अध्यक्ष सभापती महोदय, उद्धव साहेबांना सुरू केलेली योजना आहे आणि आता व्यवस्था अशी आहे का भोजन देणाराच उपाशी राहत आहे. ज्यानं 10 रुपयात भोजन द्यायचं त्या मालकाला उपाशी राहण्याची वेळ जर येत असेल तर मग आता हा मोठा प्रश्न आहे सभापती महोदय. याच्यात आपण काय म्हटलंय उत्तरात सभापती महोदय का आपण 150 कोटीची तरतूद केली, निधी उपलब्ध आहे आणि खर्च 216 कोटी आहे. म्हणजे तुम्ही इकडे हमी देत असताना कागदावर मात्र वेगळ्या प्रकारचं उत्तर आपल्याकडे येतंय. आता खर्च 216 कोटी आणि तरतूद 150 कोटी. त्या 50 कोटीसाठी किती दिवस वाट पाहावं लागेल ते निश्चित झालं पाहिजे. कारण हा जो चालक मालक हा गरीब आहे, तो काही व्याज भट्ट्यावाला किंवा व्यापारी गिपारीच्या लाईन मधला नाही आहे, गरीब माणूस आहे, तुमचा आमचा कार्यकर्ता आहे. पक्षातल्या कार्यकर्त्याला आपण हे सरासरी ही योजना दिलेली आहे आणि मग त्याची उपासमार होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कुठेही 1 महिना जर तो 2 महिने लेट झाल्यानंतर तर व्याजासहित पैसे दिले पाहिजे ना. आपण कसं काय तो उधार आणतं. मला माहित आहे अचलपूरच्या एका शिवभोजनानं आत्महत्याचा प्रयत्न केला होता अनुदान न भेटल्यामुळे. म्हणून ते कमी पडणार नाही, निधी पुरा होणार नाही, हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. दुसरं, नवीन शिवभोजन देताना दिव्यांग विधवा भगिनी किंवा आत्महत्याग्रस्त ज्या महिला आहे त्यांना आपण तिथं कशा पद्धतीनं तरतूद करता येईल, त्यांना वाटा कसा देता येईल, हा विचार मंत्री महोदय करणार का? मंत्री महोदय, काही कुठेतरी त्याची निराशा होणार नाही. मंत्री महोदयाच्या उत्तरात जर आम्ही असं ऐकून घेतलं का आता आम्ही पुढच्या वेळेला वेगळी तरतूद करू आणि आता हे वेगळी आहे असं होऊन नाही चालणार. हा 6 महिन्याचा न भेटलेला निधीचा बोलतोय आम्ही. खर्च 216 कोटी, तरतूद 150 कोटी. म्हणजे त्या 50 कोटी वाल्याला अजून किती 4 महिने थांबावं लागणार का? मूळ तरतूद 70 कोटी आहे, त्याच्यात प्लस ही 150 आहे.